मुंबई वरून बसलोय तर डायरेक्ट पुरीला जाणार आहोत. जय जगन्नाथ, जय महाराष्ट्र मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो, ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही चाललोय बंटाय रॅपर आम्ही चाललोय खूप लांब, 1700 किलोमीटर महाराष्ट्राच्या बाहेर आणि येणार नाही परत. येताना आम्ही ह्या ट्रेनने येणार आहोत. हे बसायची इच्छा नाही माझी. ज्या ट्रेनने आम्ही जातोय A1 तिकीट काढले पण A1 ची फिलिंगच येत नाही. एकदम फालतू. हाय क्लास मला सांगा 5000 घेतले, काही उपयोग नाही. मला वाटतं 5000 त्यांच्या खिशात टाकला नाही त्यांनी. आणि या A1 मध्ये काही नाही, ना टॉयलेट घाण आहे एकदम, आणि काय काय क्लीन आता स्वच्छ करायला घेतलं. आंघोळीचं एकदम फालतू आहे, एकदम बकवास आहे. बकवास आहे. काहीच नाही. आणि आता त्याला क्लीन करायला आणि कॉकरोच वगैरे आला, म्हणजे माझ्या बिर्याणीत पडला. बिर्याणी एवढी घाण मी टाकून दिली, एकदम फालतू बिर्याणी. आणि दाखव बिर्याणी. याच्यावाले सांगतोय ते कुठलं होतं काय बिर्याणी दिला ना त्याने एकदम भारी मध्ये. चिकन दम कुठली होती? चिकन बिर्याणी येऊन सांगितला. मस्त म्हणतो, त्याला विचारलं भाऊ चांगली आहे ना बिर्याणी? हो सर, एकदम भारी. आला आणि वरती काय कसला रेशनिंगचा भात आमच्या इकडचा चांगला असतो माहिती आहे काय भाऊ? हा बघत असेल ना पुरी एक्सप्रेस बघा अजिबात काढू नको दुसरे. म्हणजे मी 10 पैकी रेट देऊ शकतो, 3 देईन फक्त. 3 पण नाही झोपण्यासाठी आणि एसी साठी. थंड चिल्ड आहे, एसी तर आहे. एसी आहे एवढा. तो आम्हाला क्लिनिंग करणार एक एकदम पंटर भारी भेटला. त्याला आता पंटर बनवणार आम्ही. पंटर आता जाय पण काय काम नाही, त्याच्यात केबिन लावून बसतात. घेतो त्याला आम्ही. दिसत तुम्हाला. आणि एकदम बकवास म्हणजे बुक करू नका. त्यानं कसले साधा भात दिला, रेशनिंगचा भात पण चांगला, आणि त्याच्यावरती रस्सा टाकला आणि एक चिकनचा पोड, आणि म्हणतो खाली बिर्याणी. आणि ह्या ट्रेनला A1 बोलतात प्रायव्हसी नाही, केबिन काही उपयोगाची नाही. प्रायव्हसीची वाट लावली. पूर्ण मालगाडी बनवलेली आहे हिला, A1 ला, या डब्याला. ते सगळं सामान पण असं हातमे टाकलं, ते काय काय आणलं नाही. नाव नाही घेऊ शकत, नाव नाही माहिती मला. ते बाजूला केबिन मध्ये आले, ते जरा त्यांनी असं वाटतंय बाजूच्या 4-5 घरातले पण सामान जो होतं तो उचलून आणले, नाही तर अख्खा घरात शिफ्ट केला वाटतं. आणि कालचा प्रवास सामान कमी केले नाही. कालचा प्रवास आमचा निकिता आणि आमच्यासारखं होतं आता पुरीमध्ये उभं राहून प्रवास असून चांगलं बसायला झोपायला असं सुद्धा बाहेर येतोय. बाहेर आम्ही आलोय. म्हणजे मी जाऊ शकतो, माझं सेपरेट आहे केबिन. ते आम्ही दिले, दान केली त्याला. दान केली बसायला. चालेल, तुम्ही आले बोललात की आम्ही दोघं इथं झोपतो, तुमचा तिकडे येणार तिथे झोपायला. मुंबई LTT वरून बसलोय तर डायरेक्ट पुरीला जाणार आहोत. जय जगन्नाथ. मनोकामना म्हणजे काय असतं, पण देवाने बोलावलं पुरीचं एक आहे, असे 2-3 आपले देवस्थान, म्हणजे बरेचसे असे देवस्थान आहे त्या ठिकाणी जेव्हा बोलावं येतो ना तेव्हा माणूस जातो. मला पण आता बरेच जण आम्ही पण असे प्लॅन बनवलेले, एकदम फुल, एकदम एक टेस्ट लेवलचे, एक पण नाही, पण हा एकदम अचानक झालाय प्लॅन. आणि ह्या फालतू डब्यामध्ये आमचे 2 दिवस जाणार आहेत. 3 तारखेला आम्ही सकाळी, म्हणजे उद्या दिवस पूर्ण आहे, आणि मग परवा सकाळी आम्ही पोहोचू. रिअलिटी दाखवतो तुम्हाला. हे बघा ना, काय मस्त A1 आहे हो. बघा ना, गिझर आहे. हे बघा काय काय कसं करणार कळत नाही. हे काय हँडवॉश आहे काय? हँडवॉश आहे, त्याला वॉश करायची गरज आहे. हे बघा, हे बघा इथे खाणं आहे बघा. रिअलिटी दाखवली. आरसा बघा, कमान चिपकवलेला आहे. चुकलाय कोणतरी, काय त्यात कोणतरी चुकलाय बघा, तमाम चुकलाय कोणतरी. हे आता दिसते व्यवस्थित. अल्लॉट चमकला असतो तू पाठी. चमकतोस तू, चमकतोस. बायसे माझं दिसत नाही. बारीक झालं रे, बारीक झालं मी. याची बॉडी बघ. निखिलला पाठी काढतो. निखिल कोण निखिल? येणार आहे ब्लॉग मध्ये. कोण निखिल? निखिल चिंगू आहे, ते लहान पोर आहेत माझ्यासमोर. आता झोपलाय ना, आता निखिल झोपलाय ना म्हणून हाव करतोय. बघा खाली झोपलाय, मेल्यासारखा झोपलाय. आता आम्ही डिनर करतोय. डिनर हे बघा. लाईट बघितली हो, तुला दाखवतो. जागा आहे, निखिलला जागा आहे, आमची जागा आहे. डिनर करतोय, म्हणजे इथून मागवलंय. कशाचं? आपल्या पॅन्ट्री मधून मागवलंय, रेल्वेच्या. काय काय रे? डाळ आणि बटर डाळ. हे आहे हे काय? बटाट्याची भाजी, छोले
आणि हे छोलेची काय- भाजी. वरती काय टाकले हे वरती हे ही काय आहे ते पॅक करून टाकले ते हे हं? हे सोनपापडी आहे स्वीट आणि अच्छा. हा एक दिलेला आहे आणि आणि सॉस 2 आणि चपात्या आहेत. 2 चपात्या. टेस्ट कशी आहे ती वैभव सांगेल. सांगतो जरा मी आणि, एकदा. निखिल सांगेल निखिल सुरुवात आणि करा. किनी सुरुवात केली टेस्टला चांगली वाटते हा. डाळ भात आहे म्हणून दुसरं काय मागवलेलं नाही एक्सपेरिमेंट केलेलं नाही आम्ही जास्त. चांगला आहे ना? डाळ भात पहिले चांगलं आहे. experiment फसला होता. हे डाळ भात चांगला आहे म्हणजे बिर्याणी मॅगी इथं खाऊ नका तुम्ही खाऊ सोडून. नका डाळ भात तुम्ही पॅन्ट्री हे मागू शकतो तुम्ही. छान आहे हे छान म्हणजे आहे डिसेंट आहे. आताच खाऊन झालेलं आहे आमचं ते याच्यातून मागवलेलं ते थाली काय थाली होती ना व्हेज थाली डाळ बिल खाऊन झालेले पोटपूजा झालेली आहे आमची. आता मालेकरचं फुल रेटावला नाही जेवण निखिलला पण आवडले. ते त्याला 2-4 दिला. रिव्ह्यू काय माहिती काय तुम्हाला बटाट्याची भाजी बनवून होती बटाट्याची छोलेची भाजी ॲव्हरेज काय चांगली होती त्याची भात पण चांगला आहे. जर भूक लागली ना तर तुम्ही ते खाऊ शकता असं वालं जेवण आहे. एकदम चव घेऊन खाऊ नका पोट भरण्यासाठी खावा पण चांगलं आहे. पौष्टिक आहे जेवण. डाळ भातच खावा. डाळ भात खावा. इथं ते पेपर घरी. आणि चिकन बिर्याणी पण मागवा छान आहे. आता परत काय ती सगळी जाणार नाही तुम्हाला ती राहील तुमच्या ती तिसऱ्याला हा, असं. आणि जर कपल मध्ये आलात तर दरवाजा काय उघडू नका म्हणजे बिर्याणी मागवून छान लागते. कुठली बिर्याणी खायची तुला नक्की चिकन बिर्याणी नक्की अरे काय आपण मागवली ती चिकन बिर्याणी नाही. आणि कपलचा कोण चांगला आहे माहिती आहे का तुम्हाला सेपरेट म्हणजे वरती एक आहे आणि खाली एक आहे पण जो हे चौघांचा आहे ना तो बरोबर नाही एकदम फालतू आहे. आणि जास्त करून पेशंट लोक प्रवास करतात त्याच्यावरला. आम्ही प्राईस खूप मोठ्या केल्या होत्या पण त्या चुकल्या थोड्याशा. आता इतकी मोठ्या प्राईस ठेवलेला हा, स्वप्न तर मी भरपूर बघितले होते पण झालं असं की आता जाऊ दे पैसे गेले पाण्यात असं झालेलं आहे. निखिल तर खूप डिप्रेशन मध्ये आहे. Depression मध्ये आहे. 2 वेळा झोपला आहे झोपेची गोळी खाऊन डिप्रेशनला. आणि आणि प्रवास कोणत्याच जावा म्हणजे तरी म्हणतो अजून 1 तास राहील अजून एक रात्रपर्यंत प्रवास करायचा आहे. पार्टी करायचं ना. मग ऐक रात्र आहे ना. आता ही ट्रेन कसं माहिती आहे का तुम्हाला ट्रेन गेली बरं उलटी फिरली पाटीलला पाटीलला इंजन लावायला शाटा काटाबाईला कुठं ते काटाबाईला काटाबाई ना ते काहीतरी. हाताबाई ते असं स्टेशनचं नाव आहे आपल्याला पण येत नाही ते. तिथून ट्रेन आली इंजिन चेंज केलं आणि परत आता रिटर्न चालले याला चिपटून टाकलाय. नाही रे बाबा पोचू तर दे कशाला ते काय माहिती कुठेतरी स्टेशनला झाले पण तिथून परत इंजिन चेंज करणार. इंजिन चेंज करून पाठच्या साईडला जिथं परत पहिला होता ना त्या तसं साईडला येणार तसं येणार असं. मग तिथनं परत इकडे येणार. जरा पब्लिक लोक येता अजून जातात. लाजून त्याच्यामुळे जातात. प्रथमेश जरा वाचक सोय आणि आम्ही काय लाजत नाही. लास्ट सोडली त्याला घेतला असता मी ब्लॉक मध्ये पण लागला ना तो. पैसे लागतील ना त्यामुळे घेतला नाही. आमच्यावर कॉलेक्ट दे करून मग त्याला पैसे नाही तो आपल्याला आपल्यावर कॉलेक्ट करायला पैसे लागतात. पैसे लागतात. आम्ही आज आमची थोडीशी रील थोडी जास्त हे झाली ना Viral झाली. Famous झाली, मग आम्ही आम्हीच चटणी. त्यामुळे आम्ही खुश आहे आमच्या ते आम्हाला वाटतं आणि काय असेल स्पॉन्सर वगैरे तर सांगा आम्हाला. प्रथमेश नाव नंबर सेंड करतो आणि माझे हे असतील आमच्या तिघांचे पण DM मध्ये पूर्ण इन्स्टा आयडी हँडल त्यावर तुम्ही मेसेज करू शकता. नाही तर हे काय पोचेंगे सकाळी सकाळी 7:30चं टायमिंग दाखवतं. 7-7:30 होती गाडी माझ्यामध्ये तरी 7:30 वगैरे होती आणि आता आम्हाला ते माणूस होता त्यांनी सगळं इन्फॉर्मेशन दिलं तर तो आम्हाला कसं करायचंय काय करायचंय जरा आम्हाला गार्डन म्हणजे सांगितलं नाही तो दाखव, हे- दाखव, हे- दाखव. हे अपना भाई ये अपना भाई. हाँ, ये इसने बताया सब कुछ बता दिया है क्या करेंगे इन्होंने सब कुछ बता दिया. वो वो 7 काय ईयर जा रहा है 7 साल से म्हणजे 7 वर्ष तो जातोय कसं करायचं काय करायचं जरा दर्शन करायला. सांगितले नाही आणि आपला अच्छा अच्छा म्हणताय सुभाष ना? भास्कर बोला ना. भास्कर क्या है नाम इसका? भास्कर सुभाष तो हा होता दुसरा DC. वो इधर फ्रेंड बहुत बनाए हमने लोकल में. 2 दिवसात कब पूरे सगळे मित्र पूरे आओ आले. तो इनका नाम हमारा नाम बोलो उसको हाँ. हो तो जाएगा. पता नहीं हमारा